कोणाचे हप्ते थकलेत बघायला लागेल मला अगोदर. कोणी रे मेल्याने फोन केला? कामाकामातला ना फोन पण बरंच येतं. हॅलो, कोण? तुषार बोलतोय का? तुषार नाही, तुषारची बायको बोलते. हा, मी बजाज फायनान्स कंपनीतून बोलतोय. हा बोला ना सर. ते तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत ना? कशाचे? मॅडम, तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत ते म्हटलं मी. हा, मग काय करू? हा, मग ते तुमचे मिस्टर कुठे आहेत? सर, माझे मिस्टर नाही इथं, नवरा झोपलाय माझा. बोला की. मिस्टर नाही तर नवरा झोपलाय? हा, माझा नवरा झोपलाय. मिस्टर म्हणजे काय असते ते? मॅडम, मिस्टर म्हणजेच नवरा. हा, तेच, माझा नवरा झोपलाय. बोला की. मॅडम, तुमच्या गाडीचे हप्ते थकलेत. सर, आता तेच थकलेत हो. सकाळी चहा पिलाय 2 कप. मरणाची थंडी लागत होती. सकाळी 1 कप चहा दिला, मगाशी 1 कप चहा दिला, आता झोपलेत. मग ते थकलेत म्हणून गाडीचे हप्ते भरायचे नाही काय तुम्हाला? सर, गाडीचे हप्ते भरले असते. आता काम धंदा काय नाही, तेच थकलेत. आता त्यांना बसलेली जागा उठवत नाही. आता तुमचे हप्ते भरायचे कुठून? मॅडम, इतके दिवस लागतात का हप्ते भरायला? पण सर, ते थकलेत, कुठून हप्ते भरणार आता? त्यांना जागेवरून उठवत नाही. 2 महिने झालं ना, तुम्ही हप्ताच भरला नाही. मग होऊ द्या ना महिना, तो बदलतच राहणार ना सर. महिना बदलत राहणार, तुम्ही का हप्ते भरायचे नाही का? आता ते सांगतील ना, मला पण होत नाही. मी घरातलं करते आणि सकाळ संध्याकाळ भाकर करते, खाते, माझ्या नवऱ्याला घालते. सकाळी नवरा माझा 1 कप पेला का जेवण खावण पण नाही जात. आता मरणाची थंडी भरले नवऱ्याला, 2 ब्लँकेट टाकल्यात अंगावर, आताच जवळ झोपलेत सर. मॅडम, तुमचा 1 हप्ता थकला असता तर समजून घेतला असता आम्ही, पण तुमचे तर 2 हप्ते थकलेत, कसा करायचा? मग थकू द्या ना, आता ते पण थकलेत हो. मॅडम, ते थकलेत म्हणजे काय? गाडीचा हप्ता भरायचा नाही का तुम्हाला? पण एवढा आवाज चढून का बोला लागलात तुम्ही? सांगितलं ना, माझा नवरा थकलाय, काम धंदा होत नाही, कुठून पैसे भरायचा आता? तुम्ही हप्ता भरल्यावर आम्ही आवाज चढून बोलत नसतो ना. मग आता गाडीचे दोन्ही टायर काढून त्या दिवशी विकले ना. आता दिवाळीला पोरांना कपडे घ्यायचे आहेत ना, तर तुम्हाला गाडी न्यायची असेल तर घेऊन जा. मग रुको जरा, टायर विकलत? सबर करो. हा, 2 टायर विकलत आणि 2 आरसे विकलत. तुम्ही काही डोक्यात पडल्यात काय? डोक्यावर नाही पडली, खाटावरून पडली मी. अच्छा, खाटावरून पडली? ठीक आहे. हा, डोक्यावर नाही पडली मी, खाटावरून खाली पडली मी. तेव्हापासून माझा डोका निसटला. समज गया. मॅडम, तुम्हाला हप्ते भरवत नसतील ना, तर जशी नेलेली तशी गाडी इथं आणून लावा कंपनीत. हा, मग सांगितलं ना, आता त्या आमच्या मोकल्या शेडात गाडी लावली नेऊन. 2 टायर विकलेत, 2 आरसे विकलेत. आता बघू, तो गॅरेजवाला बोललाय इंजिन काढून नेतो, म्हणजे आमची दिवाळी पण होईल ना. मग न्या तुम्ही. अरे देवा, तुम्ही येडे आहेत का काय? अशी करून आमची कंपनी बंद पाडाल. त्या गाडीत किती वेळा पेट्रोल टाकून आम्ही फिरलोय. तुम्ही फिरला असाल, पण तुम्हाला हप्ते भरायचे टायमावर दिसत नाही का? आता काय सांगते मी, तुमच्या डोक्यात फरक झाला का काय? मी सांगते काय, आता आमचं मालक थकलेत, आमच्या मालकात आता होणार नाही हप्ते भरून. बघा, तुम्हाला गाडी न्यायची असेल ना, ती पडले आमच्या झोपडीच्या शेड मध्ये, ती गाडी घेऊन गेला तरी काय नाही आता आमचं. ये बघा मॅडम, तुम्हाला नीट समजावून सांगतो. जर तुम्ही या महिन्याचा हप्ता नाही जर भरला, मी तुमच्या घरी माणूस पाठवीन, बरं का? मॅडम नाही, आता म्हातारे झाले मी, कशाची मॅडम ना कशाची काय. आता तुमच्या मिस्टरांना नीट सांगा जरा, हप्ते भरता येत नाही का त्यांना? माझा नवरा झोपलाय. आता किती वेळा सांगू? नवरा माझा उठला ना 4-5 वाजता का मग देते नवऱ्याजवळ फोन. त्यांना जरा नीट सांगा, गाडीचे 2 हप्ते थकलेत. सर, तुम्हाला सांगितलं ना आम्ही, कुठून हप्ता भरू? ते थकले सांगितले ना, कुठून पैसे येतील आमच्याकडे? ती गाडी इथे शेड मध्ये लावली आहे, तुम्हाला न्यायची असेल तर घेऊन जा, आमच्याकडून हप्ते भरणं होत नाहीत. त्या गाडीचे 2 जसे टायर काढून विकले ना, तसे बसवायचे, आरसे लावायचे,
तिला त्या कंपनीमध्ये आणून लावायची, समजलं का? अजून आम्ही पोरांना कपडे पण घेतलेले नाही तर तुम्हाला कुठून आणून देव? सांगितलं ना गाडी घेऊन जावा. तुमच्या मिस्टरांकडे तुम्ही काय करा, लवकरात लवकर फोन द्या. नाही, माझा नवरा झोपलाय, थकलाय, मरणाचा चालवत नाही ना काय नाही. सणासणाची ताप देऊ नका हो. का त्यांना हप्ता भरवत नाही म्हणून थकला काय? थकला म्हणजे काय? अरे तुरं बोलू नका माझ्या नवऱ्याला. माझ्या नवऱ्याने किती माणसात कमावलंय, अजून बारीक पोर सुद्धा माझ्या नवऱ्याला आबाशिवाय बोलत नाही. ते आबा डबाला नीट हप्ते भरायला लावा ना मग. हा, मग आमच्यात आता हप्ते भरून होत नाही. माझा नवरा थकलेला आहे, कुठून तुमचे हप्ते भरायचे? तुम्ही ते नुसते फोन करून परेशान करू नका आम्हाला. त्या झोपडीच्या शेडमध्ये गाडी लावलेली आहे, ती घेऊन जावा. बरं, हप्ता भरायच्या टायमावर थकतो तुमचा नवरा. ते काही बोलू नका. माझ्या नवऱ्याने आता 2 महिने मस्त हप्ते भरले. अजून काय भरील? किती दिवस भरील तुमच्या मड्यावर पैसे? अव थकले ना तुमचे 2 हप्ते. तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? ये बघा, तुम्हाला मी नीट सांगते, सणासणाचे माझ्या नादाला लागू नका. मी तिथे येऊन तुमच्या डोक्यात घराच्या खाली उपट्या खाली. जर मी तुम्हाला फिरायला लागली ना तर तुम्ही वेडे होऊन जाल. काय आम्हाला धमकी बिमकी द्यायला लागली काय? धमकी देत नाही बाबा. ती गाडी घेऊन जा. मला सणासणाचे ताण देऊ नको. सणाचे तरी सुखाने खाऊ दे. असं होय, तुम्ही हप्ता भरीत नाही ते सांगा ना. कुठला भरावं? दोघं आम्ही नवरा बायको थकलो. पोरं आहे, एक नाशिकला, एक आहे मुंबईला. आता कुठून हप्ते भरू? तर आम्हाला कुठलं काय इन्कम आहे काय? होय, तुम्हाला इन्कमच अगोदर समजलं नाही काय? गाडी घ्यायच्या अगोदर. आता घ्यायचे समजत नव्हते तर समजलं असतं तर दिले असते का? हप्ते भरवत नाही तर गाडी घ्यायची नाही ना मग आमच्या कंपनीतून. आमच्याकडून भरून होत असतं तर आम्ही गाडी घेतली नसती ना. आता भरून होत नाही म्हणून घेतली. असं वय, बरं बरं. हा, तुमच्या घरी माणसं लावल्याशिवाय समजणार नाही तुम्हाला बाई. कोण माणूस येत आहे आमच्या घरी? एवढा मोठा दारात मोती बांधलाय. कुत्र्याचं नाव मी मोती ठेवलंय. हा, लय मोठा कुत्रा आहे. चावलो का तुम्हाला सणासणाचे? चावू द्या, चावलं तर. तुमच्याकडून हप्ते वसूल केल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला आम्ही पण. अरे तू ये रे बाबा, तू ये दारात पैसे मागायला. दारात उभा राहून तरी दाखव. नाही तुझं तंगड तोडलं कुत्र्यानी ना तर माझं नाव बदल. ठेव फोन. आता सणासणाची डोकं नको खाऊ माझा. ठेव फोन बघू. होय बाई, थांब जरा, तुमच्या घरी माणसंच लावतो. मला अरे तुला बोलतोस काय र? तुझ्या तिरडीचा लाकूड उचलला तुझ्या. फोन ठेव. ओ माय गॉड. हप्ते भरता येत नाही का तुला? मुर्दा बसवला तुझ्या काल्या तोंडाच्या खबर तोंड्या. भरत नाही जा. हप्ते भर तू, हप्ते भर. हप्ते भर पहिले तू. अरे निघ तू. ठेव पण तू. तुझा ना माझा काय संबंध माझ्याशी? हप्ते भर, हप्ते भर. नाही भरीत जा. तुला काय करायचं त्या कर. जा, निघ तू. मित्रांनो, तुम्हाला आमच्याकडून, आमच्या YouTube चॅनल कडून दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी दीपावली. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून नक्की ठेवा.